लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा म्हणजे 17 ऑक्टोबरचा प्रोमो बघून अक्षरशः अंगावर काटा आला. हा प्रोमो म्हणजे भावनाचा स्फोटच. एकीकडे अहंकार तर दुसरीकडे स्वाभिमानाचं वादळ. भास्कर तर आज अगदी हद्दच करतो. जीवा बिचारा मनापासून विचारतो, मी काय करू की तुम्ही नंदिनीचा आनंद निवास परत द्याल. आणि त्यावर हा भास्कर काय करतो, मुद्दाम आपल्या बुटावर कॉपी सांडतो आणि थंडपणे म्हणतो, चल माझे बूट साफ कर. विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आला हे बघायला मजा येते. अरे देवा, हे ऐकून जीवाच्या डोळ्यात ज्वाला पेटतात, पण तरीही तो गप्प राहतो, कारण त्याला आपलं उद्दिष्ट मोठं आहे. हा सीन पाहून प्रत्येकाच्या मनात एक विचार, हा अपमान तो नक्कीच विसरणार नाही. आणि आता दुसरीकडे मालिनीचा बदललेला सूर. जी मालिनी आधी काव्याला पार्कपासून लांब ठेवत होती, तीच आज म्हणते, अभ्यास नंतर कर ग, आधी बस जवळ. हे ऐकून सगळे थबकतात. आता तीच मालिनी आहे का जी काव्याला घराबाहेर करायची आणि धमकी द्यायची? आता तिच्या मनात काहीतरी वेगळेच शिजते. एका बाजूला जीवाचा स्वाभिमान चिरडला जातो, तर दुसऱ्या बाजूला मालिनीचं मन विरघळताना दिसते. या दोन टोकेच्या गोष्टी एकत्र आल्यावर काहीतरी मोठं वादळ येणार हे नक्की. मग सांगा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मालिनी खरंच काव्याला माफ करते का, की तिच्या मनातला अजून एक धोकादायक खेळ आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि रोजच्या जबरदस्त अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा, ठरलं तर मग.